महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। सन 2026 चे वेतन, निवृत्ती वेतन आणि आस्थापना अनुदानाबाबत वितरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित 23 ऑगस्ट 2026। आपण समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबसे क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। जिल्हावाईज निधीसुद्धा आपण पाहणार आहोत। राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सन 2026-27च्या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन, निवृत्ती वेतन आणि आस्थापना अनुदानाच्या वितरणाबाबत महत्त्वाचे पत्र जारी केले आहे। हे पत्र ऑगस्ट 2026 मध्ये जारी करण्यात आले असून संबंधित जिल्हा परिषदांना निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात आली आहे। कोणत्या खर्चासाठी निधी? सदर निधीमध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थेशी संबंधित पुढील खर्चाचा समावेश करण्यात आला आहे। शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन, निवृत्ती वेतनासंबंधी खर्च, सहाय्यक अनुदान, प्राथमिक शाळांच्या स्थापनेसाठी आवश्यक अनुदान, प्राथमिक शिक्षणाशी संबंधित विविध नियमित खर्च। प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जिल्हा परिषदांना उपलब्ध करून दिलेल्या निधीचा वापर संबंधित मंजूर लेखाचित्रानुसार करण्याचे निर्देश दिले आहेत। निधीचा इतर कारणासाठी वापर करता येणार नाही। शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधी ज्या उद्देशासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच उद्देशासाठी खर्च करणे बंधनकारक आहे। अन्य कोणत्याही कारणासाठी हा निधी वळवून खर्च करता येणार नाही असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी निधीच्या खर्चाचा प्रगती अहवाल आणि मासिक निधी विवरणपत्र विविध नमुन्यात सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। ऑगस्ट महिन्याच्या नियमित वेतनासाठी महत्त्वाचे निर्देश। या पत्रातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वितरित केलेल्या अनुदानातून ऑगस्ट 2026चे नियमित वेतन, नियमित निवृत्ती वेतन, नियमित अंशदान आणि इतर मंजूर नियमित देयके अदा करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत। याशिवाय वित्त विभागाच्या 18 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार देय असलेल्या मागे भत्ता व त्यासंबंधित थकबाकी अदा करण्याबाबतही पत्रात नमूद करण्यात निर्देश देण्यात आले आहेत। मात्र मंजूर निधीतून कोणतीही अनधिकृत किंवा इतर प्रकारचे देयके अदा करू नये अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे। जिल्हा न्याय निधी वितरण, सदर पत्रासोबत जिल्हा न्याय निधी वितरणाची विवरण देण्यात आले आहे। त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी जिल्ह्याचा समावेश आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक। पत्रातील जिल्हा न्याय तक्त्यामध्ये त्यापूर्वी वितरित केलेल्या तरतूद, आता वितरित करण्यात आलेल्या तरतूद आणि एकूण वितरित तरतूद अशी माहिती देण्यात आली आहे। जिल्हा परिषद प्रशासनाची जबाबदारी वाढली। निधी वितरणानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी, शिक्षण अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी मंजूर निधीचा योग्य पद्धतीने वापर होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। निधीचा वापर करताना शासनाची अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। तसेच खर्चाचे नियमित लेखे ठेवून त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे सादर करणे अपेक्षित आहे। शिक्षक कर्मचाऱ्यांना दिलासा। सन 2026-27 या आर्थिक वर्षातील वेतन व निवृत्ती वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने राज्यातील जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब मानली जात आहे। विशेषतः ऑगस्ट महिन्याचे नियमित वेतन आणि लागू असलेल्या महागाई भत्त्याची देयकासाठी निधी उपलब्ध झाल्याने वेतन वितरणाची प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होणार आहे। महत्त्वाचे, सदर निधी केवळ शासनाने मंजूर केलेल्या उद्देशासाठी वापरण्याचे निर्देश असून इतर कोणतेही देयके ह्या निधीतून अदा करू नये असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे। महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे सन 2026-27च्या अनुदान वितरणासंदर्भातील पत्र ऑगस्ट 2026चे परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबसे क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। पत्र पाहूया। राज्य कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण दिलासा, वेतन इतर भत्त्याबाबत जिल्हावाईज निधी अशा पद्धतीने दिलेला आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबसे क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।